हाय मुलांनो, आज आपण जॉग्रफीचा फर्स्ट लेसन बघणार आहोत. द अर्थ अँड द ग्रॅटिक्यूल. अर्थ म्हणजे पृथ्वी आणि ग्रॅटिक्यूल म्हणजे त्याला मराठीमध्ये वृत्ते म्हणतात. तर आपण ते बघूयात. मेक फ्रेंड्स विथ मॅप्स. मॅपसोबत मैत्री करा. आता बघा, ह्या मॅपमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? हा वर्ल्डचा मॅप आहे. इथे हे सगळे कॉन्टिनेंट्स आहेत. नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप, आफ्रिका, एशिया, ऑस्ट्रेलिया. आणि ह्याच्यामध्ये हे काही मुलांचे तुम्हाला फोटो आणि त्यांची नावे दिसत आहेत. बरोबर? ठीक आहे. आता आपण बघूयात. ऑब्झर्व फिगर 1.1 अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर हे चित्र व्यवस्थित बघा, हा नकाशा व्यवस्थित बघा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. विच प्लेसेस आर शोन ऑन द मॅप. या मॅपवरती कोणते कोणते ठिकाणे दाखवलेली आहेत? तर बघा जरा व्यवस्थित. इथे हे आग्रा दाखवलेलं आहे. इथे सेंट पीटर्सन दाखवलेलं आहे. ओके. इथे हे लिमा दाखवलेलं आहे. त्यानंतर किंबर्ले, त्यानंतर टोकियो, पोर्ट ब्लेअर, ही ठिकाणांची नावे आहेत बरं का. तर ही दाखवलेली आहेत ठिकाणे. इन विच सिटी इज द ताजमहाल लोकेटेड. इथं ताजमहाल दिसतोय. हे जे चित्र आहे हे ताजमहालचं आहे. तर हे ताजमहाल कोणत्या सिटीमध्ये आहे, कोणत्या शहरामध्ये आहे? तर ते आग्रामध्ये आहे. त्यानंतर इन विच कॉन्टिनेंट इज द ताजमहाल लोकेटेड. हा ताजमहाल आग्रामध्ये आहे आणि ते कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये आहे? तर ते एशिया कॉन्टिनेंटमध्ये आहे. इन विच डिरेक्शन इज द ताजमहाल located for Graham in St. Petersburg, for Katya in Kimberley, for Michiko in Tokyo and Meenakshi in Port Blair. तर आता हा ताजमहाल आहे बरोबर. तर हा जो ताजमहाल आहे तर तो हा जो ग्राहम आहे सेंट पीटर्सबर्गमध्ये, कात्या आहे किंबर्लेमध्ये, मिचिको आहे टोकियोमध्ये, मीनाक्षी आहे पोर्ट ब्लेअरमध्ये. तर यांच्या कोणत्या दिशेला हा ताजमहाल येतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर आता बघा, आपण जर इथे बघितलं, ही डिरेक्शन दिलेली आहे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. तर हा ताजमहाल एक्झॅक्ट कोणत्याही दिशेला येत नाही, तर तो सब डिरेक्शनमध्ये येतो, उपदिशांना येतो. म्हणजेच की जशा साऊथ ईस्ट असतील, नॉर्थ ईस्ट असतील, तर तशा दिशेला येतो. आता आपण बघूयात. हा सेंट पीटर्सबर्ग आहे. तर याच्या तो बघा इथे साऊथ आहे आणि इथे ईस्ट आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये येतो, तो साऊथ ईस्टमध्ये येतो. त्याच्यानंतर कात्या जी आहे किंबर्लेमधली, तर तिच्या साऊथ ईस्ट दिशेला येतो. त्यानंतर टोकियोमध्ये मिचिको आहे, तर तिच्या साऊथ वेस्ट दिशेला तो येतो आणि मीनाक्षीच्या नॉर्थ वेस्ट दिशेला तो येत आहे. ठीक आहे. आता आपण पुढे बघूयात. Shahid in Agra is specifying the directions in which the others live. How will he express them? आता शाहिद जो आग्रामध्ये राहतो, तर तो त्याच्यानुसार या बाकीच्यांच्या डिरेक्शन सांगत आहे. तर तो सांगताना कशा सांगेल? तर तो सांगताना म्हणेल की ही जी मिचिको आहे, मिचिको ही नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला आहे, मीनाक्षी ही साऊथ ईस्ट डिरेक्शनला आहे. त्यानंतर ही कात्या आणि ही एनरिके ही आहेत ते साऊथ वेस्ट डिरेक्शनला आहे. त्यानंतर ग्राहम आणि नतालिया हे जे आहेत ते नॉर्थ वेस्ट डिरेक्शनला आहेत. कोणासाठी? शाहिदसाठी. ओके. नेक्स्ट. इन व्हॉट डिरेक्शन विल नतालिया इन रोम अँड इनरिके इन लिमा से द अदर चाइल्ड लिव्ज. मग आता आपण ह्याच्यानुसार बघितलं, कोणानुसार? शाहिदनुसार बघितल्या डिरेक्शन्स. आता जर आपण नतालिया किंवा एनरिके तर यांच्या मार्फत जर डिरेक्शन बघितलं, यांच्याशी रिलेटेड जर डिरेक्शन बघितलं, तर त्या काय सांगतील? तर नतालिया म्हणेल की इनरिके ही साऊथ वेस्ट डिरेक्शनला आहे, इनरिके म्हणेल की नतालिया ही नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला आहे. म्हणजेच आता विल देअर आन्सर्स बी द सेम. मग त्यांचे आन्सर सेम असतील का? तर नाही, त्यांचे आन्सर सेम नसणार आहेत.
Graham, Katya, Michiko, Natalia, Meenakshi, Shahid and Enrique have answered the above questions differently using directions and subdirections. मग या सर्वांची ग्राहम, कात्या, मिचिको, नतालिया, मीनाक्षी, शाहिद, इनरिके तर ह्यांना प्रत्येकाला जर हे प्रश्न विचारले तर प्रत्येकाची उत्तरे ही वेगवेगळी असणार आहेत. द ताजमहाल इज लोकेटेड ॲट वन अँड द सेम प्लेस अँड दॅट इज आग्रा. ताजमहाल हे त्याच ठिकाणी असणार आहे. कुठे? तर आग्रामध्ये. However, when each one of the children told the direction from their respective places, their answers were different. पण जर ह्या मुलांनी त्यांच्या जागेवरून दिशा सांगितल्या तर त्या प्रत्येकाची उत्तरे वेगवेगळे असणार आहेत. This means that the use of directions alone does not help us to accurately describe the location of a place. मग एखाद्या ठिकाणची जर आपल्याला लोकेशन किंवा स्थळ ते ठिकाण सांगायचं असेल तर फक्त एकाची डिरेक्शन वापरून, जसं म्हणजे ह्या प्रत्येक मुलांनी जर सांगितलं आग्रा कुठे आहे तर तो प्रत्येकाचा वेगवेगळ्या दिशेला येणार आहे. तर असं प्रत्येकाने लोकांनी एकाच लोकांनी जर डिरेक्शन सांगितली तर ती वेगवेगळी असणार आहे. म्हणजे आपल्याला ॲक्युरेट डिरेक्शन कळते का याच्यावरून? तर नाही, योग्य दिशा आपल्याला कळत नाही. दॅट इज वाय इट बिकेम नेसेसरी टू फाइंड अ न्यू सिस्टीम टू स्टेट द प्रिसाइज लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ. आणि म्हणूनच अशी एक योग्य सिस्टीम सांगण्याची वेळ आली की जी ठरवेल की त्या ठिकाणची योग्य दिशा किंवा योग्य जागा, ते योग्य स्थळ कोणतं आहे. लेट अस सी व्हॉट इट इज. मग ती सिस्टीम कोणती होती तर ते आपण पुढे बघूयात. थिंक अ लिटिल, थोडा विचार करा. ऑब्झर्व द ग्लोब इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये ग्लोब आहे, ठीक आहे, तर ते तुम्ही बघा. थिंक अबाउट द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन डिस्कस देम. खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यावर विचार करा आणि चर्चा करा. देर आर सम व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन द ग्लोब. तर त्या ग्लोबवरती काही व्हर्टिकल म्हणजे उभ्या आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या रेषा आहेत. विच ऑफ दीज लाईन्स आर मोर इन नंबर. तर त्यापैकी उभ्या की आडव्या कोणत्या रेषा जास्त आहेत. व्हॉट लेबल्स डू दीज लाईन्स हॅव. आणि त्या उभ्या आडव्या लाईन्सना, त्या रेषांना काय म्हणतात. व्हॉट सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस डू यू सी इन द लेबल्स. तुम्हाला त्याच्यामध्ये काय समानता किंवा काय फरक जाणवतो. विल इट बी पॉसिबल टू ॲक्च्युअली ड्रॉ सच लाईन्स ऑन द अर्थ. पृथ्वीवर खरोखरच अशा लाईन ओढणं शक्य आहे का. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. आता आपण जे बघितलं मागच्या पेजवर तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूयात. तर या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे. अर्थ साईज दिसत आहे. तर अर्थ ही जी अशी आडवी आहे, आडवी ही लाईन आहे की नाही. आता आपण म्हटलं उभ्या आणि आडव्या लाईन्स आहेत. ही जी आडवी लाईन आहे तर त्याची लेंथ किती आहे तर 12,756. आणि ही जी उभी लाईन आहे तर तिची लेंथ आहे 12,714. आणि हे सगळे डिस्टन्स कशामध्ये आहेत. किलोमीटर्समध्ये आहेत. ओके. फिगर 1.2 शोज द लेंथ ऑफ द ईस्ट वेस्ट अँड नॉर्थ साऊथ डायमीटर्स ऑफ द अर्थ. तर ह्याच्यामधली ही जी लाईन आहे तर ही तुम्हाला ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथ डायमीटर दाखवत आहे अर्थचे. दिस विल गिव्ह यू सम आयडिया अबाउट द साईज ऑफ द अर्थ. आणि या नंबर्सवरून तुम्हाला अर्थ केवढी मोठी आहे, अर्थची साईज किती आहे याची तुम्हाला कल्पना येईल. ओशियानिक वॉटर्स, uneven nature of the land, forest, innumerable islands of different sizes and buildings make it impossible to actually draw such lines on the earth. आता आपला इथेच प्रश्न होता की अशा ज्या उभ्या आडव्या लाईन ह्या खरोखर आपण पृथ्वीवर मारलेल्या आहेत का. तर नाही, कारण पृथ्वी कशापासून तयार झाली. पृथ्वीवरती काय काय आहे तर पृथ्वीवर ओशियानिक वॉटर आहे, समुद्राचं पाणी आहे. अनइवन नेचर ऑफ लँड आहे, म्हणजे कुठं जमीन, कुठं डोंगर आहे, कुठे सपाट आहे, कुठे दऱ्या आहेत. फॉरेस्ट आहेत, जंगले आहेत. खूप सारे आयलँड्स आहेत वेगवेगळ्या साईजचे. बिल्डिंग्स आहेत. मग याच्यावरती आपण कशा लाईन्स आखणार सांगा बरं. तर हे इम्पॉसिबल आहे की ॲक्च्युअली अशा लाईन्स ड्रॉ करणं.
In order to overcome this difficulty, geographers develop a miniature model of the earth in the form of a globe. आणि यावर मात करण्यासाठी, म्हणजेच आपल्याला पृथ्वीवर तर लाईन ड्रॉ करता येत नाही, मग त्यासाठी जे जॉग्राफर्स आहेत म्हणजे भूगोलशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक मिनिएचर मॉडेल म्हणजे पृथ्वीची एक प्रतिकृती, छोटीशी प्रतिकृती तयार केलेली आहे आणि त्यालाच आपण ग्लोब असं म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये पृथ्वी गोल असं म्हटलं जातं. दिस कॅन बी यूज टू डिटरमाइन लोकेशन्स ऑन द अर्थ. मग पृथ्वीवरील काही ज्या ठराविक जागा आपल्याला शोधायच्या असतील तर त्या ठरवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. वन कॅन ॲक्च्युअली ड्रॉ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स ऑन अ ग्लोब दो नॉट ऑन द अर्थ. आणि पृथ्वीवर जरी आपण अशा उभ्या आडव्या रेषा मारू शकत नसलो तरी या ग्लोबवरती आपण त्या दाखवू शकतो. दज दे आर इमॅजिनरी लाईन्स ऑन द अर्थ. आणि या ज्या लाईन्स आपण उभ्या आडव्या पृथ्वी गोलवरती दाखवणार आहोत, ग्लोबवरती दाखवणार आहोत, तर त्या सर्व इमॅजिनरी लाईन्स आहेत, म्हणजे काल्पनिक रेषा आहेत, तशा खरोखर रेषा नाही आहेत. ओके, आता नेक्स्ट बघूयात आपण अँग्युलर डिस्टन्स. अँग्युलर डिस्टन्स 1 ही फिगर बघा 1.3. द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ इज डिटरमाइन विथ रिफरन्स टू द सेंटर ऑफ द अर्थ. आता इथं हे पृथ्वीचं सेंटर आहे, तर पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणची जी जागा आहे ती जागा ठरवण्यासाठी ती जागा या पृथ्वीच्या केंद्रापासून कोठे आहे हे पाहिले जाते. In order to do it, we consider a straight line joining the point on the surface and the center of the earth. आणि ते पाहण्यासाठी त्या ठिकाणचा जो बिंदू आहे, जो पॉइंट आहे, तो पृथ्वीवरती कोठे आहे आणि पृथ्वीचं केंद्र यांना जोडणारी रेषा विचारात घेतली जाते. At this center, it makes an angle with the plane of the equator. आणि त्या सेंटरपासून, या पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्ताचं जे प्रतल आहे, इक्वेटोरियल प्लेन, म्हणजे हे इथे इक्वेटर असतो आणि त्याचं जे प्लेन आहे तर त्याला म्हटलं जातं इक्वेटोरियल प्लेन. तर हे जे पृथ्वीचं केंद्र आहे आणि ही जी रेषा आहे, सपोज आपण हे एक उदाहरण घेऊयात, ठीक आहे, इथे दिलेलं आहे बघा. तर त्याच्याशी पृथ्वीचं सेंटर आणि विषुववृत्तीय प्रतल याच्यामध्ये किती अँगल येतो, कितीचा कोन होतो, तर तो विचारात घेतला जातो. ठीक आहे. द मेजर ऑफ दिस अँगल इज यूज्ड इन डिटरमाइनिंग द लोकेशन. आणि हा जो अँगल आलेला आहे तर तो ते स्थान निश्चित करण्यासाठी, ते ठिकाण निश्चित करण्यासाठी वापरला जातो. आपण एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इन द फिगर 1.3 द मेजर ऑफ अँगल XMV इज 30 डिग्री. आता हे बघा, हा जो एक्स आहे हा पृथ्वीवरील कोणतंही स्थान आहे, कोणतीही जागा आहे, त्याला आपण एक्स म्हणलेला आहे. तर या एक्सचं आणि हे जे इक्वेटोरियल प्लेन आहे तर ह्याच्यामध्ये ह्या सेंटरपाशी जो अँगल तयार करतो तो आहे XMV आणि तो आहे 30 डिग्री. ठीक आहे. दिस इज इट्स अँग्युलर डिस्टन्स फ्रॉम द इक्वेटर इज 30 डिग्री. आणि दॅट इज, आणि म्हणजेच तर या ठिकाणाचं इक्वेटोरियल प्लेनपासूनचं जे अँग्युलर डिस्टन्स आहे तर ते आहे 30 डिग्री. लुक ॲट द फिगर अँड टेल द अँग्युलर डिस्टन्स ऑफ वाय फ्रॉम द इक्वेटर. आता ही फिगर परत बघा आणि ह्या वायचं, या वाय जागेचं अँग्युलर डिस्टन्स किती आहे तर आपल्याला इथं दिसत आहे, तर ते आहे 60 डिग्री. फिगर 1.3 शोज अनादर प्लेन, इट पासेस थ्रू एक्स. आता इथे अजून एक प्लेन हे दिसत आहे, तर हे एक्समधून पास होत आहे. जसं हे इक्वेटोरियल प्लेन आहे त्याचप्रमाणे हे अजून एक एक्समधून पास होणारं प्लेन आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. इट इज पॅरलल टू द प्लेन ऑफ द इक्वेटर. आणि हे या प्लेन ऑफ इक्वेटरला काय आहे, पॅरलल आहे.
Observe 1.3 and see how it meets the surface of the earth. Note that it forms a circle on the surface. Any point on this circle and the equatorial plane form an angle of 30 degree at the center of the earth. तर हे सर्कल असं तयार झालेलं आहे. तर या सर्कलवरील कोणताही पॉइंट घेतला तर त्याचा पृथ्वीचं जे सेंटर आहे तर त्याच्याशी 30 डिग्रीचं अँगल होतो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. डू इट युअर सेल्फ. तुम्ही हे करा. यूज फिगर 1.4 फॉर द फॉलोविंग. इथे ही 1.4 फिगर दिलेली आहे तर ती हे करण्यासाठी वापरा. इन द अप्पर पोर्शन ऑफ द सर्कल at the center X, draw angles of 20 degree V1x K1 and V2x K2. K1 and K2 being the points on the circle, draw an ellipse joining K1 and K2. तर काय करायचं आहे तुम्हाला? तर तुम्हाला 2 पॉइंट घ्यायचे आहेत K1 आणि K2. ठीक आहे. इथं V1 आणि V2 तर दिलेलेच आहेत आणि X हे सेंटरला म्हटलेलं आहे. इथं हे जे आहे याला काय म्हटलेलं आहे? X म्हटलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे? तर तुम्हाला या सेंटर पासून या सर्कलवरती 20 डिग्रीचे 2 पॉइंट काढायचे आहेत ज्याला तुम्ही K1 आणि K2 नावं देणार आहात. ठीक आहे. तर तुम्ही प्रोट्रॅक्टर घ्या आणि त्याने इथे 20 डिग्रीचे 2 पॉइंट काढायचे आहेत. तर आपण काढूयात. बघा हा प्रोट्रॅक्टर इथे व्यवस्थित मॅच केलेला आहे. ही जी मधली स्टँडिंग लाईन आहे की नाही ही या पॉइंटवर आली पाहिजे आणि ही स्लिपिंग लाईन या स्लिपिंग लाईनला मॅच झाली पाहिजे. ओके. आता काय करायचं आपल्याला 20 डिग्री करायचं आहे. तर इथे हे 20 डिग्री या साईडचं काउंट करताना हा 0 काउंट करायचा. ठीक आहे. तर 0, 10, 20. मग इथे हे 20ला आपण डॉट दिला. ठीक आहे. आणि या साईडनी काउंट करताना हे वरचं मेजर काउंट करायचं 0, 10 आणि 20. आता ह्या लाईन ड्रॉ करून घ्या. हे जॉईन करून घ्यायचे ह्या सेंटर. तर बघा मी हे 20 डिग्रीवरती काढून घेतलेले आहेत. हे आहे 20 डिग्री इथे. या साईडला पण हा 20 डिग्री आहे. ठीक आहे. इथे हा एक्स सेंटर. इथे K1 नाव दिलं, इथं K2 नाव दिलेलं आहे. आणि मग मी हे K1 K2 जॉईन करून घेतले आणि त्याला जोडणारा इक्लिप्स काढलेला आहे असा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात. इन द लोअर हाफ ऑफ द सर्कल मार्क अँगल्स ऑफ 60 डिग्री अँड नेम द पॉइंट्स ऑन द सर्कल्स ॲज P1 अँड P2. आता इथे हे जे हाफ सर्कल राहिलेलं आहे तर इथे आपल्याला किती काढायचं आहे? 60 डिग्री काढायचं आहे. तर इथे असं व्यवस्थित या पॉइंटवर ही अशी स्टँडिंग लाईन आली पाहिजे आणि ह्या स्लिपिंग लाईन ह्या अशा व्यवस्थित मॅच झाल्या पाहिजेत. ओके. बघा आता हे मॅच झाले. आता आपल्याला 60 डिग्री काढायचं आहे. तर 60 डिग्री ही केलेले जे पॉइंट होते त्याला P1 आणि P2 असं नाव देऊयात आणि ते जॉईन करून घेतले. हे किती झालेले आहेत? तर 60 डिग्रीचा हा अँगल झालेला आहे. ओके. आता ड्रॉ अँड इलिप्स जॉईनिंग P1 अँड P2. मग आता मी ह्या P1 आणि P2ला जॉईन करणारा असा इलिप्स काढलेला आहे. ओके. आता कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, आर द डिस्टन्सेस बिटवीन K1 K2 अँड P1 P2 द सेम? तर हे K1 K2 आणि P1 P2 मधलं डिस्टन्स हे सेम असणार आहे का? कंपेअर द डिस्टन्सेस एक्स K1 म्हणजे हे X आणि K1 अँड एक्स P2. एक्स K1 कंपेअर करायचं आहे आणि एक्स P2 कंपेअर करायचं आहे. ड्रॉ अँड इलिप्स जॉईनिंग P1 अँड P2. आता हे जे P1 आणि P2 पॉईंट आलेले आहेत तर त्याला असा जॉईन करणारा इलिप्स काढायचा आहे. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, आर द डिस्टन्सेस बिटवीन K1 K2. तर हे K1 आणि K2 अँड P1 P2 द सेम आणि P1 P2 हे सेम आहेत का? तर नाही, हे छोटं डिस्टन्स आहे आणि हे मोठं डिस्टन्स आहे. ओके. कंपेअर द डिस्टन्सेस एक्स K1 अँड एक्स P2. आता हे एक्स K1 कंपेअर करा आणि एक्स P2 हे दोन्ही एकमेकांना कंपेअर करा. आर दिस डिस्टन्सेस द सेम ऑर आर दे डिफरंट?
मग हे जे दोन्ही डिस्टन्सेस आहेत ते सेम आहेत का वेगवेगळे आहेत? तर ते सेम आहेत, कारण ही झाली अर्थ झाले सर्कल आणि हे झाले त्याची रेडियस, तर अर्थच्या रेडियस सेमच असतात. नाऊ कम्पेअर द इलिप्सेस यू हॅव ड्रॉन. आता हे इलिप्स आहेत ते कम्पेअर करा. तर हे छोटं इलिप्स आहे आणि हे मोठं इलिप्स आहे. विच इज द लार्जर इलिप्स? व्हाय? आता हे लार्जर इलिप्स यातलं कोणतं आहे? तर हे जे इलिप्स आहे हे लार्जर आहे, कारण ह्याचं डिस्टन्स आपल्याला जास्त दिसत आहे. ओके, एक्सप्लेनेशन. पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड म्हणजेच याला अक्षवृत्ते असं म्हटलं जातं मराठीमध्ये. यू मस्ट हॅव रिअलाइज दॅट द इलिप्स ड्रॉन बाय जॉईनिंग द 20 degree points इज लार्जर दॅन द इलिप्स दॅट जॉईन्स द 60 degree points. आता आपल्याला इथे दिसलं की जे 20 डिग्रीच्या लाईन्सने जे इलिप्स आपण ड्रॉ केलेलं आहे तर ते मोठं आहे की 60 डिग्रीच्या लाईन्सपेक्षा. त्यानंतर however, the distances xk1 and xp2 are the same. This is because we are dealing with a sphere. पण xk1 आणि xp2 हे डिस्टन्सेस तर हे अंतर तर सेमच आहे. हे कशामुळे होते? तर हे पृथ्वी गोल आहे याच्यामुळे हे होत असते. नोट दॅट दो these lines appear to be ellipse in the diagram on the globe, they are circles. आणि हे लक्षात घ्या की इथे डायग्रॅममध्ये आपण हे अशा लाईन्स ज्या आहेत ह्या इलिप्स काढलेल्या आहेत. पण जर पृथ्वीचा किंवा ग्लोबचा विचार केला, पृथ्वी गोलचा विचार केला, तर ह्या लाईन्स ह्या सर्कलच आहेत, ह्या त्याच्यावरती इलिप्स नसतात. ओके. The circles thus created at some angular distance from the center of the earth are parallel to one another. आता इथे आपण ही 2-3च बघितलेले आहेत असे जे सर्कल्स. इथे इलिप्स आहेत पण ते ॲक्च्युअलमध्ये सर्कल्स आहेत. मग असे खूप सारे सर्कल्स आपण ड्रॉ करतो. इथे ह्या चित्रामध्ये दिसत आहे बघा. तर असे हे जे सर्कल्स आहेत ते एकमेकांना पॅरलल असतात. Hence they are called parallels of these latitudes. आणि ह्या ज्या आडव्या लाईन्स आहेत यांना म्हटलं जातं लॅटिट्यूड आणि ह्या एकमेकांना पॅरलल आहे म्हणून त्यांना म्हटलं जातं पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स. समजलं? द व्हॅल्यूज ऑफ पॅरलल्स आर अँग्युलर मेजर्स एक्सप्रेस्ड इन डिग्रीज. आणि ह्यांची जी व्हॅल्यू असते हे जे पॅरलल्स आहेत तर ह्यांची व्हॅल्यू जी आपण मोजतो त्याला अक्षांश असं मराठीमध्ये म्हटलं जातं आणि ते हे अँग्युलर डिस्टन्स असतं. जसं इथं 20 डिग्री आहे, इथे 60 डिग्री आहे, अशा प्रकारे हे डिग्रीजमध्ये एक्सप्रेस केलं जातं. द डिग्रीज ऑफ द पॅरलल्स आर मेजर्ड फ्रॉम द इक्वेटर ॲज शोन इन फिगर 1.5. आता हे जे 1.5 आहे तर इथं हे इक्वेटर आहे बघा, हे 0 डिग्रीला. तर हे जे पॅरलल्स आहेत याच्या डिग्री ज्या आहेत तर त्या ह्या इक्वेटरपासून काउंट केल्या जातात, मोजल्या जातात. दॅट इज व्हाय द इक्वेटर इज कन्सिडर्ड ॲज 0 डिग्री पॅरलल. म्हणूनच ह्या इक्वेटरची व्हॅल्यू, कारण आपण इक्वेटर पासून काउंट करतो ना, म्हणून 0 पासून काउंट करतो आणि म्हणून इक्वेटरची व्हॅल्यू इथं 0 ठेवलेली आहे. इट इज द लार्जेस्ट पॅरलल अँड ऑल्सो अ ग्रेट सर्कल. इक्वेटरपाशी हे जे पॅरलल आहे तर हे सर्वात मोठं पॅरलल आहे आणि त्यालाच मूळ अक्षवृत्त असंही म्हटलं जातं. द अँग्युलर डिस्टन्स ऑफ अदर पॅरलल्स टुवर्ड्स नॉर्थ अँड साऊथ गोज ऑन इन्क्रीजिंग अवे फ्रॉम द इक्वेटर. आता इक्वेटरपासून नॉर्थकडे गेलं किंवा साऊथकडे गेलं तर ह्याचं जे पॅरललचं जे अँग्युलर डिस्टन्स आहे तर ते वाढत जातं. आपण इथे बघू शकता, इथे 0 डिग्री आहे, 10 डिग्री, 20 डिग्री, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा साऊथकडे येताना सुद्धा हे जे पॅरलल आहेत तर त्याची व्हॅल्यू वाढत जाते. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचे डोके चालवा. एक्सप्लेन द मीनिंग ऑफ द टर्म इक्वेटर. आता इक्वेटर म्हणजे काय तर ते तुमच्या शब्दामध्ये तुम्ही सांगा. आता हे इक्वेटर म्हणजे मला तरी काय समजलेलं आहे, इक्वेटर इक्वल याचा अर्थ आहे. म्हणजे ही जी लाईन आहे इक्वेटरची ही पृथ्वीला 2 समान भागामध्ये विभागते, पृथ्वीचं 2 समान भाग करते, म्हणून त्याला इक्वेटर असं म्हटलेलं आहे.
द इक्वेटर बायसेक्स द अर्थ इंटू नॉर्थ अँड साऊथ पार्ट्स. इथंही तेच दिलंय बघा. हे जे इक्वेटर आहे ते पृथ्वीला नॉर्थ आणि साऊथ अशा दोन भागामध्ये विभागते. द वन टू द नॉर्थ इज कॉल्ड नॉर्थन हेमिस्फियर व्हाईल द वन टू द साऊथ इज कॉल्ड द साऊथर्न हेमिस्फियर. आता नॉर्थकडचा जो अर्धा भाग आहे त्याला म्हणतात नॉर्थन हेमिस्फियर आणि साऊथकडचा जो अर्धा भाग आहे त्याला म्हणतात साऊथर्न हेमिस्फियर. Towards the north and south of the equator, parallels of latitude progressively become smaller and smaller. तर इक्वेटरकडून नॉर्थकडे जाताना किंवा इक्वेटरकडून साऊथकडे येताना हे जे पॅरलल्स आहेत तर ते छोटे छोटे होत जातात. On the globe and also on the earth at the north and south ends of the earth's axis they appear as points. आणि हे इतके छोटे छोटे होत जातात की इथं जे नॉर्थ पोल आणि हे साऊथ पोल आहे की नाही इथं ते अगदी एका पॉइंट एवढेच दिसतात, इतके लहान होत जातात ते. These are called the नॉर्थ पोल अँड द साऊथ पोल रिस्पेक्टिव्हली. आणि हे नॉर्थकडे हे जे डॉट झालेलं आहे की नाही हे छोटे छोटे होत जातात ना पॅरलल्स आणि ते नॉर्थकडे गेलं की एक डॉट होतात म्हणून ह्याला नॉर्थ पोल असं म्हणतात आणि जे साऊथकडे असतं त्याला साऊथ पोल असं म्हटलं जातं. व्हाईल मेन्शनिंग द व्हॅल्यू ऑफ अ पॅरलल इट इज नेसेसरी टू मेन्शन वेदर इट इज इन द नॉर्थर्न ऑर साऊथर्न हेमिस्फियर. कधी सुद्धा ह्या पॅरललची व्हॅल्यू लिहिताना पॅरलल ते कोणत्या साऊथमध्ये आहे का नॉर्थमध्ये आहे, नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आहे का साऊथ हेमिस्फिअरमध्ये आहे, तर ते तुम्हाला ची व्हॅल्यू मेन्शन करताना कधी सुद्धा पॅरललची व्हॅल्यू सांगताना फक्त इतके म्हणजे 10 डिग्री 50 डिग्री असं सांगून चालत नाही, तर ते नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये आहे का साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये आहे ते सुद्धा सांगणं गरजेचं असतं. द पॅरलल्स फ्रॉम द नॉर्थर्न हेमिस्फिअर आर रेफर्ड टू ॲज 5 डिग्री एन. म्हणजे नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये 5 डिग्री, 15 डिग्री एन नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये 15 डिग्री, 30 डिग्री एन, 50 डिग्री एन, whereas the parallels from the southern hemisphere are referred to as 5 डिग्री साऊथर्न एस म्हणजे साऊथर्न हेमिस्फिअर म्हणजे साऊथर्न हेमिस्फिअर मधले 5 डिग्री, 15 डिग्री एस म्हणजे साऊथर्न हेमिस्फिअर मधले 15 डिग्री, त्याचप्रमाणे 30 डिग्री एस अँड 50 डिग्री एस. फिगर 1.6 अर्थ्स अँग्युलर मेजरमेंट्स. इथे बघा हे 1.6 दिलेले आहे तर आपण आता बघूयात. A line joining all the places located to the north of the equator at an angular distance of 30 degree is 30 degree north parallel. मग ही जी लाईन आहे जी इक्वेटरच्या नॉर्थ साईडचे जे 30 डिग्रीवरती आहे, म्हणजे जर समजा इथे दिसतंय का हे इक्वेटर आहे तर इक्वेटर पासून 30 डिग्री नॉर्थ ला हा पॅरलल आहे, हा लॅटिट्यूड आहे. तर या लॅटिट्यूड वरती जेवढे जे सगळे प्लेसेस आलेले आहेत तर त्यांना आपण 30 डिग्री नॉर्थ पॅरलल असं म्हणणार आहोत. Hence all the places on these parallel will be at the same latitude which is 30 degree n. आणि मग या लॅटिट्यूड वरचे 30 डिग्री वरचे जे सर्व ठिकाणे आहेत सर्व प्लेसेस आहेत तर ते सेम लॅटिट्यूड वर असतात जे की आपण 30 डिग्री एन म्हणजे नॉर्थर्न हेमिस्फिअरचं नॉर्थ साईडचं 30 डिग्री लॅटिट्यूड असं आपण म्हणतो. न्यू ऑर्लियन्स in North America, Cairo in Africa or Basra and Lhasa in Asia are all located at 30 degree n parallel. तर ही जी नॉर्थ अमेरिकेमधील जे न्यू ऑर्लिन्स किंवा आफ्रिकेमधलं जे कैरो आहे किंवा एशियामधलं बसरा आणि ल्हासा आहे तर ही सर्व ठिकाणे जी आहेत ती 30 डिग्री एन वरती आहे. इथं दिसत आहे बघा न्यू ऑर्लियन्स, त्यानंतर हे कैरो. ओके, तर हे जे सगळे आहे ते 30 डिग्री एन वरतीच आहेत.
द सेम कन्सेप्ट होल्ड्स गुड फॉर ऑल अदर पॅरलर्स. आणि याच प्रकारे सर्व पॅरलरसाठी हेच लागू पडतं की त्या लाईनवरती असणारे जे सर्व ठिकाणे आहेत ते एकाच लॅटिट्यूडवरती येत असतात. सी फिगर 1.6. हे 1.6 बघून तुम्हाला समजलेलं आहे. आता वन कॅन ड्रॉ 181 पॅरलल्स ऑन द अर्थ ॲट द इंटरवल ऑफ 1 डिग्री. आता मग आपण किती पॅरलल्स ड्रॉ करू शकतो तर आपल्याला माहित आहे. तर हा तर असतो 0 डिग्रीला, तिथून 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, 5 डिग्री असं करून इथे 90 डिग्रीपर्यंत आपण काढू शकतो. म्हणजे हे झाले 90 पॅरलल्स नॉर्थ साईडचे. त्याचप्रमाणे साऊथ साईडचे पण किती झाले 90 पॅरलल्स. आणि हा जो 0 डिग्री जो आहे तो एक पॅरलल, म्हणजेच 181 पॅरलल्स आपण ड्रॉ करू शकतो. ॲट 0 डिग्री दॅट इज द इक्वेटर. इक्वेटरला 0 डिग्रीचा आपल्या एक पॅरलल आहे. पॅरलल्स इन द नॉर्थन हेमिस्फिअर 1 डिग्री एन टू 90 डिग्री एन, जे मी आता सांगितलं त्याप्रमाणे. आणि 90 पॅरलल्स इन द साऊथन हेमिस्फिअर 1 डिग्री एस टू 90 डिग्री एस. म्हणजे हे 90 प्लस हे 90 झाले 180 आणि हा 0 डिग्रीचा 1 पॅरलल म्हणजे 181 पॅरलल्स आपण ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट बघूयात. डू इट युअर सेल्फ. तुम्ही करून बघा. टेक अन ऑरेंज अँड पील ऑफ इट स्किन. एक ऑरेंज घ्या, त्याची वरची साल काढून टाका. यू विल सी द सेगमेंट्स इनसाइड अँड थिन वर्टिकल लाईन्स ऑन देम. मग तुम्हाला आतमध्ये हे असं दिसेल आणि त्याच्यावरती अशा उभ्या पातळ लाईन्स दिसतील. केअरफुली टेक आउट 1 सेगमेंट. त्यातलं एक ही फोड काढून घ्या. ऑब्झर्व द सेगमेंट अँड द गॅप इट हॅज लेफ्ट इन द ऑरेंज. सी फिगर 1.7. आता हे एक काढून घ्या आणि मग त्या एक काढल्यामुळे त्याच्यामध्ये अशी ही गॅप तयार झालेली आहे, तर ती ऑब्झर्व करा. See if the shape of the central and terminal portion of the segment is same or different. आता आपण जे हे एक काढलेलं आहे तर त्या सेगमेंटचा जो सेंट्रल भाग आहे, मधला भाग आणि शेवटचा भाग हे सेम आहेत का हे बघा. सी इफ द अँगल ऑफ द गॅप इज द सेम ॲट ऑल पॉइंट्स. आणि त्या गॅप मधला जो अँगल आहे, या गॅप मधला जो अँगल आहे तो सर्व ठिकाणी सारखा आहे का हे चेक करा. फाइंड हाऊ मेनी सेगमेंट्स देअर आर इन अन ऑरेंज. आणि एका ऑरेंजमध्ये, एका संत्र्यामध्ये अशा प्रकारच्या किती सेगमेंट्स आहेत, किती फोडी आहेत, तर हे तुम्हाला शोधायचं आहे. An orange is spherical with a circular cross section. There are 360 degree in a circle. The earth being spherical, we consider 360 degree with respect to the earth as well. आता हे ऑरेंज आहे ते गोल आहे आणि त्याचे जे सर्क्युलर क्रॉस सेक्शन आपण घेतले तर हे किती, सर्कलचं मेजर किती असतं 360 डिग्री असतं. आणि पृथ्वी सुद्धा गोल आहे, म्हणजेच आपण पृथ्वीचं सुद्धा जे डिग्री आहेत ते किती डिग्री आपण काउंट करतो, 360 डिग्रीज काउंट करतो पृथ्वीच्या सुद्धा. ठीक आहे. आता ही 1.8 फिगर बघा. तर काय दिसत आहे याच्यामध्ये. इन फिगर 1.8 अँगल ABC. आता हा बघा, इथला हा अँगल आहे ABC. त्यानंतर अँगल DEF आणि अँगल GHI हॅव द सेम मेजर्स 50 डिग्री. तर हे अँगल आहेत तीनही, तर ते 50 डिग्री आहेत. हाऊएव्हर द डिस्टन्स बिटवीन A and C, D and F and G and I are different when measured on the earth surface. पण A आणि C मधलं डिस्टन्स, D आणि F मधलं डिस्टन्स आणि G आणि I मधलं जे डिस्टन्स आहे तर ते वेगवेगळं आहे. दॅट इज बिकॉज द अर्थ इज स्पेरिकल इन शेप. आणि हे का होतं, हे वेगवेगळे डिस्टन्सेस का येतात, तर कारण पृथ्वी ही गोल आहे त्याच्यामुळे.
डू इट युअर सेल्फ. तुम्ही हे करून बघा. यूज फिगर 1.9 टू डू द फॉलोविंग. आता इथे हे 1.9 फिगर दिलेली आहे, तर हे खालील जे काही सांगितलेलं आहे करण्यासाठी या फिगरचा वापर करायचा आहे. लेट द लाईन AM बी 0 डिग्री. ही AM, इथे ह्या लाईन्स दिलेल्या नाही आहेत, ह्या लाईन मी ड्रॉ केलेल्या आहेत. इथं फक्त हे असं सर्कल आहे आणि इथं A पॉईंट आहे, इथं B आहे, इथे C आहे आणि इथे M पॉईंट आहे, एवढंच दिलेलं आहे. तर ही जी AM लाईन आहे तर ही 0 डिग्रीला आहे असं ॲज्युम करा. ड्रॉ द लाईन MB. आता ही M आणि B ही लाईन ड्रॉ करा. मेजर द अँगल इट मेक्स विथ द लाईन AM अँड राईट इट नियर B. आता इथून या AM पासून किती अँगल झालेला आहे ते आपल्याला, AM लाईन पासून हा किती अँगल आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे मेजर करून. ठीक आहे, तर किती आहे हा बघा, हा अँगल आहे 70 डिग्री. तो इथे B पाशी तुम्हाला लिहायचा आहे. तर तो किती आहे, 70 डिग्री आहे. आता नोट द सेमी सर्कल दॅट पासेस थ्रू B. आता ह्या B मधून पास होणारं हे जे सेमी सर्कल आहे, जे इथं डॉटेडने दाखवलेलं आहे, तर ते नोट करा. अँड जॉईन्स द नॉर्थ अँड साऊथ पोल्स. ट्रेस इट. आणि ते नॉर्थ आणि साऊथ पोलला असं जॉईन करायचं आहे आणि ते असं ट्रेस करायचं आहे. ओके, हे व्यवस्थित ट्रेस करून घ्या. नाऊ जॉईन MC. आता हा MC जॉईन करायचा आहे. मेजर अँगल AMC. आता त्याचप्रमाणे हा जो अँगल आहे AMC हा पण आपल्याला मेजर करायचा आहे. ठीक आहे, तर हा किती आहे, तर हा बघा 80च्या पुढे आहे, 85 आहे. आणि तो अँगल राईट इट नेक्स्ट टू C. इथे लिहायचा आहे आपल्याला 85 डिग्री. ठीक आहे. ड्रॉ द सेमी सर्कल दॅट पासेस थ्रू पॉईंट C. आता या C पॉईंट मधून पास होणारं आपल्याला सेमी सर्कल असं ड्रॉ करायचं आहे, जे की या C मधून पास होईल. ओके, असं व्यवस्थित सेमी सर्कल ड्रॉ करून घ्या. त्यानंतर जॉईन्स द नॉर्थ अँड साऊथ पोल्स. हे नॉर्थ आणि साऊथ पोल जॉईन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ड्रॉ अ लाईन दॅट पासेस थ्रू पॉईंट A ॲट 0 डिग्री अँड जॉईन्स द नॉर्थ अँड साऊथ पोल्स. आता ही AM मधून पास होणारी लाईन आणि नॉर्थ आणि साऊथला जॉईन करणारी अशी लाईन ड्रॉ करायची आहे, जी की मी इथं ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेली आहे. ठीक आहे, तर हे आपण केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात. एक्सप्लेनेशन काय आहे. मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड्स. तर लॉन्जिट्यूडचे मेरिडियन्स, ज्याला की मराठीमध्ये आपण रेखांश असं म्हणतो, तर ते आपण बघूयात. यू विल realize that the lines drawn from points A, B and C make angles at M, the center of the earth on the plane of the equator. तर इथे बघा, हे जे आपण A, B, C, तर हे जे पॉइंट्स आहेत, तर ते हे M जे अर्थचं सेंटर आहे आणि हे त्याचं इक्वेटर आहे. तर या इक्वेटरमध्ये जो हा M सेंटर आहे, तर त्याच्याशी हे ABC हे पॉईंट्स काय करतायत, एक ठराविक अँगल करत आहेत. जसं की इथं 0 डिग्री आहे, इथे 70 डिग्री आहे, इथे 85 डिग्री आहे. त्याप्रमाणे हे अँगल बनवत आहेत. थ्रू these points we can draw semicircles joining both the poles. आणि या तीनही पॉईंटमधून आपण असे सेमीसर्कल्स ड्रॉ केलेले आहेत, जे की या पोल्सला जॉईन करत आहेत. हो ना, हे असं केलेलं आहेत ना सेमीसर्कल. हे पण सेमीसर्कल आहे, ते स्ट्रेट लाईन आपल्याला दिसत आहे. त्यानंतर स्टार्टिंग विथ पॉइंट A we can draw similar semicircles through points placed at each degree. आता आपण हे बघितलं की A हा पॉईंट 0 डिग्रीवर आहे. मग या 0 डिग्री, त्याच्यानंतर 1 डिग्री, 2 डिग्री, असे आपण प्रत्येक डिग्रीवरती असे आपण सेमीसर्कल उभे असे आपण ड्रॉ करू शकतो खूप सारे.
These semicircles are known as meridians of longitude. आणि मग हे जे सेमिसर्कल्स आपण ड्रॉ केलेले आहेत तर त्यांनाच लॉन्जिट्यूड्सचे मेरिडियन्स असं म्हटलं जातं. वन ऑफ दिस मेरिडियन्स इज कन्सिडर्ड टू बी 0 डिग्री. इट इज नोन ॲज द प्राईम मेरिडियन. आणि मग एक जे मेरिडियन आहे जे 0 डिग्री असतं तर त्याला प्राईम मेरिडियन असं म्हटलं जातं. The angular distances of the other meridians from the prime meridian are measured in degrees and called longitudes. मग या प्राईम मेरिडियन पासून जे इतर अँग्युलर डिस्टन्सेस आहेत तर त्यांना लॉन्जिट्यूड्स असं म्हटलं जातं. यू हॅव डन दिस इन द ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन फिगर 1.9. आपण आत्ताच्या फिगरमध्ये हे बघितलं. द 0 डिग्री अँड 180 डिग्री मेरिडियन्स लाय अपोजिट ऑन द ग्लोब फॉर्मिंग अ सर्कल. तर 0 डिग्री आणि 180 डिग्री हे एकमेकांच्या अपोजिट असतात त्या ग्लोबवरती आणि ते एक सर्कल तयार करतात. दिस सर्कल्स डिवाइड्स द अर्थ इन द ईस्टर्न अँड वेस्टर्न हेमिस्फिअर्स. ऑल मेरिडियन्स आर इक्वल इन साईज. आणि मग हे जे मेरिडियन आहे तर ते पृथ्वीला असं ईस्टर्न आणि वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये डिवाइड करतं. जे आपण आधी बघितलं लॅटिट्यूड्स, तर लॅटिट्यूड्स हे नॉर्थन हेमिस्फिअर आणि साऊथर्न हेमिस्फिअर असे डिवाइड करतात पृथ्वीला. आणि हे जे मेरिडियन्स आहेत म्हणजेच लॉन्जिट्यूड्स आहेत तर ते ईस्टर्न हेमिस्फिअर आणि वेस्टर्न हेमिस्फिअर अर्थला असे डिवाइड करतात. ठीक आहे. आता आणि हे सगळे जे मेरिडियन्स असतात तर ते एकाच साईजचे असतात, इक्वल साईजचे असतात. मेरिडियन्स इन द ईस्टर्न हेमिस्फिअर आर लेबल्ड ॲज 10 डिग्री ईस्ट, 25 डिग्री ईस्ट, 135 डिग्री ईस्ट एक्सेट्रा. जर ईस्टर्न हेमिस्फिअरमध्ये मेरिडियन्स असतील तर ते 10 डिग्री ईस्ट असे, म्हणजे इथे ईस्ट लिहावा लागतो, फक्त नंबर लिहून चालत नाही. While in the western hemisphere they are labeled as 10 degree west, W for west. ठीक आहे, असं लिहावं लागतं. 25 डिग्री वेस्ट, 135 डिग्री वेस्ट एक्सेट्रा. 30 degree east is the semicircle that joins all places at an angular distance of 30 degree from the prime meridian. आता 30 डिग्री ईस्ट म्हणजे काय तर प्राईम मेरिडियन म्हणजे 0 डिग्रीपासून जे सेमीसर्कल आहे जे या अँग्युलर डिस्टन्स 30 वरच्या सगळ्या प्लेसेसला जॉईन करतं तर ते सेमीसर्कल जे आहे ते 30 डिग्री ईस्ट असं आपण म्हणतो. Some of them are Cairo, Harare and Durban in Africa. See figure 1.6. या 1.6 फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा, हे कैरो, हरारे, दर्बन हे एकाच लॉन्जिट्यूडवर, हे 30 डिग्री लॉन्जिट्यूड आहे ईस्ट साईडला, तर त्याच्यावरती येतात. Though the earth is huge in size, we can tell the exact location of places on the earth using लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स. आणि मग या लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडचा वापर करून पृथ्वी जरी एवढी मोठी असेल तरी सुद्धा आपण कोणत्याही ठिकाणाचं एक्झॅक्ट लोकेशन, योग्य जागा आपण सांगू शकतो. Note that the distance between two adjacent parallel is the same everywhere, but the distance between two adjacent meridians is not the same everywhere. आता हे जे दोन इथे बघा इथे दिसत आहेत, हे जे आडवे आहेत ते आहेत लॅटिट्यूड्स आणि हे जे उभे आहेत ते आहेत लॉन्जिट्यूड्स. तर आता ह्या लॅटिट्यूड्सचं जे दोन पॅरलल लॅटिट्यूड्स आहेत हे शेजार शेजारचे, तर त्यातलं जे डिस्टन्स आहे तर ते सेमच असतं प्रत्येक ठिकाणी. पण हे जे उभे लॉन्जिट्यूड्स आहे तर त्या प्रत्येक लॉन्जिट्यूड्सचं डिस्टन्स हे सेम नसतं. We can see this even on the segment of an orange. तुम्ही जर ऑरेंज व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा तसं दिसून येईल. The distance between the meridians is the maximum on the equator
and goes on reducing towards the poles. At the poles it is 0. मग आता हे जे मेरिडियन्स आहेत, हे जे उभे आहेत ते मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड आहेत. तर तुम्हाला इथं दिसत आहे, इथे असा मध्यभागी इक्वेटर असतो. तर इक्वेटरपाशी ह्याचं जे डिस्टन्स आहे दोन मेरिडियन्समधलं, दोन लॉन्जिट्यूड्समधलं, तर ते हायेस्ट असतं, जास्त असतं. आणि जसजसं तुम्ही पोल्सकडे जाल तर त्या दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे ते कमी कमी होत जातं आणि पोलच्या ठिकाणी हे एक छोटंसं पॉइंटच असतं, खूप कमी कमी होत जातं पोल्सच्या ठिकाणी. द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजसंट पॅरलल इज 111 किलोमीटर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता हे जे दोन पॅरलल्स आहेत तर ह्याच्यामधलं डिस्टन्स किती असतं, तर ते 111 किलोमीटर असतं अर्थवरती. द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट मेरिडियन्स इज अल्सो 111 किलोमीटर ऑन द इक्वेटर. आणि हे जे दोन मेरिडियन्स आहेत तर त्याचं इक्वेटर पशी जे डिस्टन्स आहे तर ते सुद्धा 111 किलोमीटर असतं. To locate the places within the distance of 111 kilometer exactly, we need to divide the unit degree into smaller units. Degrees are divided into minutes and minutes into seconds. आता आपल्याला जर एकदम ॲक्युरेट अंतर पाहिजे असेल तर किंवा आपल्याला एखादं ठिकाण जर ॲक्युरेट आपल्याला ते लोकेट करायचं असेल, ॲक्युरेट शोधायचं असेल, तर हे जे 1 डिग्री आहे तर ती अजून छोट्या छोट्या युनिटमध्ये आपल्याला डिवाइड करावं लागतं. जसं की डिग्री ही मिनिट्समध्ये डिवाइड होते, मिनिट्स हे सेकंड्समध्ये डिवाइड होतात. Conventionally, latitudes and longitudes are expressed into degrees, minutes and seconds. आणि म्हणूनच लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे आपण डिग्री, मिनिट आणि सेकंड्समध्ये डिनोट करत असतो किंवा एक्सप्रेस करत असतो. इच डिग्री इज डिवायडेड इंटू 60 मिनिट्स अँड अ मिनिट इंटू 60 सेकंड्स. मग 1 डिग्री ही आपण 60 मिनिट्समध्ये डिवाइड करतो आणि जे मिनिट आहे ते आपण 60 सेकंड्समध्ये डिवाइड करतो. दीज व्हॅल्यूज आर एक्सप्रेस्ड युजिंग द सिम्बॉल्स डिग्रीज. आणि ह्या व्हॅल्यूसाठी कोणतं सिम्बॉल यूज करतात, तर डिग्रीसाठी हे असा वरती 0 हे सिम्बॉल यूज करतात, मिनिट्ससाठी अशी 1 लाईन यूज करतात आणि सेकंडसाठी अशा 2 लाईन वरती अशा यूज केल्या जातात. In all, we can draw 360 meridians, each at a distance of 1 degree. तर आपण 360 मेरिडियन्स ड्रॉ करू शकतो आणि प्रत्येकामधला डिस्टन्स हे 1 डिग्री असतं. 0 डिग्री त्याला प्राईम मेरिडियन असं म्हटलं जातं. 180 डिग्री मेरिडियन आहे आणि 1 degree is to 179 degree east meridians. Thus, we have 179 meridians in the eastern hemisphere. तर ईस्टर्न हेमिस्फिअरमध्ये आपले 179 मेरिडियन्स असतात. 1 degree west to 179 degree west meridians. Thus, 179 meridians in the western hemisphere. आणि वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये 179 मेरिडियन्स असतात. मग आपल्याला मागे एक प्रश्न विचारला होता, तुम्हाला आठवतंय का सर्वात सुरुवातीला, की ज्या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत ग्लोबमध्ये तर त्यातल्या कोणत्या लाईन्स जास्त आहेत, तर ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत तर त्या जास्त आहेत. व्हर्टिकल लाईन्स म्हणजेच लॉन्जिट्यूड, मेरिडियन ऑफ लॉन्जिट्यूड्स, समजलं? तर ते असतात 360 डिग्री. आता आपण थिंक अ लिटिल बघूया, थोडासा विचार करा. अ गेम ऑफ रीडिंग द मेरिडियन्स ऑन द वर्ल्ड मॅप इज गोइंग ऑन. तर एक जगाचा मॅप आहे आणि त्याच्यावरती आपण मेरिडियन्स रीडिंग करत आहोत, अशी गेम आहे. शाहीन and Sanket are asking each other to locate places on specific meridians and are making notes of the same. तर शाहीन आणि संकेत काय करत आहेत, एकमेकांना त्या मेरिडियन्सवरती प्लेस लोकेट करायला, म्हणजे ते ठिकाण कुठे आहे हे शोधायला सांगत आहेत आणि ते नोट पण करून घेत आहेत. शाहीन आज संकेत टू लोकेट रँगल आयलँड ऑन 180 डिग्री मेरिडियन. मग शाहीनने संकेतला जे रँगल आयलँड आहे जे की 180 डिग्री मेरिडियनला आहे तर ते शोधायला सांगितलं आहे. संकेत कुड लोकेट द आयलँड in the map but both are confused while making a note of it.
तर त्यांना ते मॅपवरती तर आयलँड सापडलं, पण ते नोट डाऊन करायला त्यांचं कन्फ्युजन होत आहे. दे आर पझल्ड वेदर टू राईट 180 डिग्री ईस्ट और 180 डिग्री वेस्ट. तर त्यांचं नोट डाऊन करताना काय कन्फ्युजन होत आहे की ते 180 डिग्री ईस्टला लिहायचं का 180 डिग्री वेस्टला लिहायचं. व्हॉट वूड बी द प्रिसाईज आन्सर. तर त्याचं खरं उत्तर काय असेल. प्लीज हेल्प देम. तुम्ही त्यांना मदत करा. कॅन वी यूज अ सिमिलर लॉजिक विथ रेफरन्स टू 0 डिग्री मेरिडियन ॲज वेल. आणि तुम्ही ते 0 डिग्री मेरिडियनला पण सेम लॉजिक लावू शकता का. तर ह्याचं उत्तर शोधायचं आहे. आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे 0 डिग्री आणि 180 डिग्री हे एकमेकांच्या अपोजिट्स मेरिडियन असतात आणि त्यांचा सर्कल तयार होतो आणि तोच सर्कल अर्थला ईस्टर्न हेमिस्फिअर आणि वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये डिवाइड करतो. म्हणजेच 180 डिग्री मेरिडियन ह्याला ईस्ट पण लागत नाही आणि वेस्ट पण लागत नाही. हा फक्त 180 डिग्री एवढंच येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि 0 डिग्रीला पण सेमच लॉजिक लागणार आहे की 0 डिग्री हे प्राईम मेरिडियन आहे इथे लिहिल्याप्रमाणे. म्हणजे त्याला 0 डिग्री ईस्ट और 0 डिग्री वेस्ट असं काहीही लेबल लागत नाही. ते फक्त 0 डिग्री मेरिडियन असंच लिहिलं जातं. डू यू नो. तुम्हाला हे माहित आहे का. द डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह मेरिडियन्स इज डिफरंट ऑन डिफरंट पॅरलल्स. इट इज मॅक्झिमम ऑन द इक्वेटर अँड इट इज 0 ऑन बोथ द पोल्स. आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे की दोन कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे जे लगतचे मेरिडियन्स असतात तर त्यातलं डिस्टन्स हे सेम असतं का. डिफरंट पॅरलल्सवरती ते वेगवेगळं असतं. म्हणजे आता ही पॅरलल आहे तर इथे याचं जे डिस्टन्स आहे ते वेगळं आहे. वरच्या पॅरलरवरती वेगळं आहे, त्याच्या वरच्या पॅरलरवरती वेगळं आहे. ते इक्वेटरपाशी मॅक्झिमम असतं डिस्टन्स आणि नॉर्थ जे पोल्स आहेत दोन्ही पोल्स तर तिथे ते 0 असतं. इक्वेटर 111 किलोमीटर असतो. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर और कॅप्रिकॉन हे 102 किलोमीटरवरती असतो. पोलर सर्कल्स म्हणजे आर्टिक आणि अंटार्क्टिक हे 44 किलोमीटर्सवर असतात आणि पोल्स जे आहेत तर नॉर्थ अँड साऊथ पोल हे 0 किलोमीटरला असतात. ठीक आहे. तर आता आपल्याला एवढं सगळं माहीत झालेलं आहे. आता आपण बघणार आहोत द ग्रॅटिक्यूल. ठीक आहे. ग्रॅटिक्यूलला मराठीमध्ये वृत्त म्हणजेच आता आपण जे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड बघितले तर ते दोन्ही मिळून होतात ग्रॅटिक्यूल. तर आपण बघूयात. द पॅरलल्स अँड मेरिडियन्स ऑन द ग्लोब फॉर्म अ नेट दॅट इज कॉल्ड अ ग्रॅटिक्यूल. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे हे जे पॅरलल्स आहेत ते पॅरलल्स आणि हे जे मेरिडियन्स आहेत तर ते त्यांचं एक जाळं तयार होतं आणि त्यालाच आपण ग्रॅटिक्यूल असं म्हणतो. दिस फॅसिलिटेट्स डिटरमायनिंग द लोकेशन ऑफ अ प्लेस. सी फिगर 1.10. आणि याच्यामुळे आपल्याला कुठल्याही कोणतीही जागा लोकेट करायला मदत होते. Thus we use latitude and longitude for determining the locations on the earth. आणि अशा प्रकारे आपण लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड याचा वापर करतो पृथ्वीवर जागा ठरवण्यासाठी. आता लॅटिट्यूड म्हणजेच पॅरलल्स आणि मेरिडियन्स म्हणजेच लॉन्जिट्यूड्स हे दोन्ही सेमच आहेत बरं का. आपण म्हणतो ना पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड अँड मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड. त्यामुळे हे लक्षात ठेवा. कुठे पॅरलल्स वापरतील कुठे लॅटिट्यूड वापरतील तर कन्फ्युजन करून घेऊ नका. दिस मेथड इज बीइंग यूज्ड इवन इन टुडेज मॉडर्न एज क्वाईट इफेक्टिव्हली. आता सुद्धा तर ही मेथड वापरली जाते. जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजेच GIS अँड ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे GPS as also Google Maps, Wikimedia and Bhuvan of ISRO on the internet also make use of latitudes and longitudes. तर आता ह्यातले काय काय शब्द तुम्हाला. GPS तर तुम्हाला माहिती आहे. आपण GPS ऑन केलं की आपल्याला त्या ठिकाणची लोकेशन कळते बरोबर की नाही. तर हे जे GIS आहेत GPS आहेत किंवा गुगल मॅप्स आहेत विकिमॅपिया आहे भुवन आहे इस्रोचं तर या हे सगळे सुद्धा लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूडचा वापर करून आपल्याला एखाद्या ठिकाण सांगतात.
दिस टेक्नॉलॉजी इज ऑल्सो अवेलेबल ऑन मोबाईल फोन्स अँड मोटर कार्स. आपल्याला माहीतच आहे, आपण सुद्धा आता कुठल्या एखाद्या ठिकाणी जायचं असेल, आपल्याला ते ठिकाण माहीत नसेल तर आपण लगेच गुगल मॅप आपल्या फोनवरती लावतो किंवा मोटर कार्समध्ये पण ही फॅसिलिटी असते. हे बघा, हे आहे GPS इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, हे फुल फॉर्म लक्षात ठेवायचे GIS आणि GPSचे. त्यानंतर डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, इंडियन रिजनल पोझिशनिंग सिस्टीम. तर इंडिया हॅज अचिव्ड सेल्फ रिलायन्स इन ग्लोबल पोझिशनिंग टेक्नॉलॉजी विथ द हेल्प ऑफ IRNSS, म्हणजेच इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम locating any place in the Indian subcontinent is going to be easy. आता जसं GPS आहे तर त्याचप्रमाणे इंडियाने भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये कोणतीही जागा शोधण्यासाठी एक सिस्टीम, एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, ज्यालाच आपण IRNSS असं म्हणतो. तर त्याच्या मार्फत भारतीय उपखंडामध्ये इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये कोणतंही ठिकाण शोधणं आपल्याला खूप सोपं होतं. फॉर दिस इंडिया इज लॉन्चिंग इट्स ओन सिरीज ऑफ 7 सॅटेलाइट्स. आणि ह्या सिस्टीमसाठीच भारताने स्वतःचे 7 सॅटेलाइट्स लॉन्च केलेले आहेत. It will then be possible to locate any place in the region of South Asia and the Indian Ocean precisely. आणि यामुळे साऊथ एशियामधील कोणतंही ठिकाण किंवा जे इंडियन ओशन आहे, म्हणजे हिंदी महासागर आहे, तर त्यातलं कोणतंही ठिकाण अगदी निश्चितपणे आपल्याला ठाऊक करता येऊ शकतं. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचे डोके चालवा. हाऊ मेनी पॅरलल्स अँड मेरिडियन्स कॅन बी ड्रॉन ऑन अ ग्लोब ॲट अन इंटरवल ऑफ 10 डिग्री. तर जर ग्लोबवरती 10 डिग्री इंटरवल मध्ये किती पॅरलल आणि किती मेरिडियन्स आपण ड्रॉ करू शकतो, तर 19 पॅरलल्स आपण ड्रॉ करू शकतो आणि मेरिडियन्स किती करू शकतो, तर 36 मेरिडियन्स आपण ड्रॉ करू शकतो. आय कॅन डू दिस, मी हे करू शकतो. एक्सप्रेस द अँग्युलर मेजर्स ऑफ लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड ऑन अ ग्लोब ऑर मॅप. तर मॅप किंवा ग्लोबमध्ये तुम्ही जे लॅटिट्यूडचे मेजर्स आहेत किंवा लॉन्जिट्यूडचे मेजर्स आहेत ते तुम्ही दाखवू शकता. रीड पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड अँड मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड. तर तुम्ही लॅटिट्यूडचे पॅरलल्स आणि लॉन्जिट्यूडचे मेरिडियन्स तुम्ही रीड करू शकता. ड्रॉ अ ग्रॅटिक्यूल ऑन अ स्पेरिकल ऑब्जेक्ट. एखादा जर स्पेरिकल ऑब्जेक्ट, समजा की बॉल घेतला, तर त्या बॉलवर तुम्ही ग्रॅटिक्यूल असं हे ड्रॉ करू शकता. ठीक आहे, आपला लेसन इथे संपलेला आहे. थँक्यू, बाय बाय.